ठरलं तर मागचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सायलीच्या आईबाबांना ही प्रिया म्हणते, पैशासाठी नाटकं चालू आहेत ह्यांची. जशी मुलगी तसेच आईबाप ढोंगी चालते व्हा असं म्हणते आता प्रिया. आणि मागे वळून सुद्धा बघायचं नाही असं म्हणते प्रिया. आणि त्यांना घराबाहेर काढते बघा प्रेक्षक सायलीच्या आईबाबांना. तर पूर्णाची येतात आणि आता त्यांना ती घेते आतमध्ये घरामध्ये. तर आता इथे प्रिया म्हणते पूर्णाची. तर आता इथे पूर्णाची कानाखाली वाजवते तन्वीच्या आणि म्हणजेच प्रियाच्या, हे सुभेदारांचं घर आहे. इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, मोडले जात नाहीत. पुन्हा असं वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सुना मिळून तुला घराबाहेर काढू असं म्हणतात आता पूर्णाजी बघा प्रेक्षक हो. तर आता दोन्ही सुना म्हणजेच आता त्या कल्पना आणि सायलीला पकडतात बघा प्रेक्षक हो. आणि आता त्या तसं म्हणतात प्रियाला. तर बघा प्रेक्षक हो, या प्रोमोप्रमाणे असं झालेलं आहे की फ्रॅक्चर झालेला असतो. म्हणजेच आता फ्रॅक्चर झालं मी नाटक करत असते इथे सायलीची आहे म्हणजेच प्रियाची आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता तिचे गुण सगळे प्रियाचेच आहेत. म्हणजे सेम जशी प्रिया करत असते तशीच ती करायला लागली आहे. म्हणजे पैसे घ्यायचं, मुद्दाम साडी घ्यायचं, लुबाडायचं हेच काम करत आहे खरं तर ही बाई पण. आणि आता सायलीचे आई बाबा म्हणून आणून ठेवलाय त्या अर्जुननी. अर्जुनला तर अक्कलच नाही अशी दाखवले बघा प्रेक्षक. DNA टेस्ट आहेत, किती किती प्रकार आहेत, पण हा काहीच न करता त्या टेलरिनला आणून ठेवून घेतला आपल्या घरामध्ये बघा प्रेक्षक. इथे मला प्रिया चुकीची वाटतच नाही आहे. कारण आता ती लोक खरंच खूप ढोंगी आहेत. पण बघा प्रेक्षक हो, इथे प्रियाला पण भीती वाटत आहे की ह्यांचे दोघांचे गुण सेम आहेत. म्हणून ती सारखं सारखं म्हणत असते की तुम्ही माझे आई बाबा नाही म्हणून. तर खरं बघा प्रेक्षक हो, प्रियाला एवढी पॉवर दिली कोण? म्हणजे कालच तर ती घरात आली होती. मग ती कशी काय जाऊन, म्हणजे ही कल्पना, प्रताप, अर्जुन सगळे असतात तरी ही कशी काय जाऊन बाहेर फेकते बघा त्यांना प्रेक्षक हो. सायलीचे आईबाबा म्हणून जे आले ते म्हणजेच प्रियाचे आईबाबा आहेत त्यांना. तर आता तेवढ्यातच पूर्ण आजी आलेलं दाखवलेत आणि त्यांना घरामध्ये घेतलेलं दाखवलेत आणि प्रियाच्या खानाखाली वाजवले. पण बघा प्रेक्षक हो, हे खूप चुकीचं दाखवतायत हे सिरियलमध्ये. कारण आता प्रियाचे आईबाबा राजमहालामध्ये जगतायत आणि आता ह्या अर्जुनला अजूनही कळत नाही की ते तिचे खरे आईबाबा नाही आहेत म्हणून. खरं तर एवढे टेस्ट आहेत, एवढं सायन्स पुढे गेलेलं आहे बघा प्रेक्षक हो. तरी कुणाला नेऊन ठेवणं असं घरामध्ये खरंच खूप चुकीचं दाखवल्याने अर्जुनला तर खूपच चुकीचं दाखवलेलं आहे बघा प्रेक्षक हो या सगळ्या ठिकाणी. आणि आता हा मेन भाग ना प्रेक्षक हो, 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दाखवला जाईल स्टार प्रवाहावरती बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, मत काय आहे या प्रोमोला घेऊन तेही आम्हाला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आम्हाला हेही सांगा की तुम्हाला कोणते कोणते सिरियल्स आवडतात, त्यांच्याबद्दलही आम्ही अपडेट्स याचा प्रयत्न करू. तर आता या प्रोमोनंतर तुम्हाला अजून कोणते कोणते प्रोमोज बघायची इच्छा आहे तेही आम्हाला नक्की सांगा. आणि हा मेन एपिसोड जो येणार आहे 23 ऑक्टोबरला तेही आम्ही लवकरच अपडेट करू आणि तेही तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल ह्या चॅनलवरती. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वळूया आता आमच्या प्रोमोकडे. तर ह्या प्रोमोप्रमाणे बघा प्रेक्षक हो, आता एंट्री झालेली आहे पूर्णा आजीची. आणि आता पूर्णा आजी रिप्लेस झालेली आहेत आणि रोहिणी हटांगडी ह्या आता होणार आहेत नवीन पूर्णा आजी बघा प्रेक्षक हो. आणि आता ह्या रोहिणी हटांगडी ज्या होत्या 4 दिवस सासूचे मध्ये, त्यांची सून होती कल्पना. म्हणजे त्यावेळेला त्या सून होत्या. म्हणजे रोहिणी हटांगडीने तिथे आशा ह्या नावाचं कॅरेक्टर केलं होतं 4 दिवस सासूचे मध्ये. आणि आता ते त्यांचा मुलगा आणि त्यांची सून होते रविराज आणि कल्पना बघा प्रेक्षक हो. कल्पना आणि रविराज हे त्यावेळेला नवरा बायकोचा रोल होता त्यांचा 4 दिवस सासूचे मध्ये बघा प्रेक्षक हो. आणि आता एवढ्या दिवसांनी परत त्या सासू होणार आहेत कल्पनाचा. तर आता खूपच इंटरेस्टिंग वाटेल कल्पनाला सुद्धा. कारण बघा प्रेक्षक हो, एवढी वर्ष त्यांनी काम केलंय ना आधी. तर आता ह्या वेळेला पण त्यांचीच सून होणार आहे ती, त्यामुळे तिला एक्साइटमेंटच झालीच असणार ना प्रेक्षक हो. तर आता प्रेक्षक हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे खूप छान ऍक्टिंग करत आहेत रोहिणी हट्टंगडी. म्हणजे पूर्ण आजी सारखी सेम डिक्टो ऍक्टिंग करतायत बघा प्रेक्षक हो. आणि प्रेक्षकांनीच लिहिलेलं होतं कमेंट सेक्शनमध्ये की रोहिणी हट्टंगडीना घ्या पूर्ण आजी म्हणून. आणि लोकांची इच्छा पूर्ण झालेली आहे बघा प्रेक्षक हो. आणि खूप छान वाटतंय सीन पूर्ण आजी. म्हणजे खूप छानच वाटायचं त्या जेव्हा यायचे ना सिरियलमध्ये. तर खूप छान वाटायचं आणि खूप पॉझिटिव्ह सीन्स वाटायच्या त्यांच्या. तर आता बघा प्रेक्षक हो, पण ह्या सगळ्यामध्ये ना सायलीचे जे आई बाबा आले ते डोक्यात जायला लागलेत बघा प्रेक्षक हो. म्हणजे नुसतं लुबाडायचं. म्हणजे प्रियाचेच आहेत ना ते आई बाबा. तर AC लावून दे आणि आता आणून देते सायली चहा वगैरे तर म्हणतात ह्याच्यात आलं टाकून दे. सायली कॉफी घेऊन जाते तर म्हणतात की आम्हाला कोकम सरबत पाहिजे. म्हणजे खूप अति झालंय बघा प्रेक्षक हो त्यांचं. आणि स्वभाव सेम आहे त्यांचा प्रियासारखा. लवकरात लवकर हे एक्सपोज झालं पाहिजे. अजून किती दिवस सहन करायचंय सिरियलमध्ये? 3 वर्ष झाली ती तन्वी म्हणून राहतेय प्रिया. म्हणजे 60 वर्षात जाऊन कळणार काय लोकांना की ही खोटी आहे म्हणून? प्रेक्षक हो, तरुणपणातच कळायला पाहिजे ना. 60 वर्षात जाऊन कळून काय फायदा? त्या वेळेला जर रविराज आणि ती प्रतिमा नसलेच तर आयुष्यामध्ये, तर मग काय करायचं? तर बघा प्रेक्षक हो, खूपच मला त्रास होतोय बघून. म्हणजे रोजच आम्ही सांगतो ते एपिसोड्स बघून, पण अजिबात इंटरेस्ट नाही राहिलाय आता. कारण आता ते केवढे बावळ दाखवलेत बाबा प्रियाचे आई बाबा. नुसतं लुबाडायचं. माझ्याकडे 2च साड्या आहेत तर तुझी साडी दे, पैसे नाहीत तर पैसे द्या.
आणि नुसतं लुबाडायचं आणि पैशांसाठी हवरेत बघा प्रेक्षक होते. तर आता इथे सायलीला तरी कळायला पाहिजे ती काय आंधळी झाली त्यांच्या प्रेमामध्ये बघा प्रेक्षक हो. प्रिया मला आवडत नाही ते कॅरेक्टर, पण ती जे घराबाहेर काढले ना ते खूप भारी वाटते बघा प्रेक्षक हो. ते डिझर्विंगच आहेत आणि तिच्या हाताला वगैरे काही लागलेलं पण नसेल त्या सायलीच्या आईच्या. तिला काहीतरी काम करायला लागेल ना म्हणून ड्रामा करत असेल ती बाई. कारण प्रियाचीच आई आहे ती शेवटी. तर बघा प्रेक्षक हो, लवकरात लवकर ते दोघे ना घराबाहेर गेलेले पाहिजेत बघा प्रेक्षक हो. आता अति झालंय, नाहीतर एक्सपोज तरी झाले पाहिजेत ही प्रिया. कारण आता खूप जास्त डोक्यावरून गेलंय पाणी बघा प्रेक्षक हो. कारण आता ती तन्वी म्हणून महालामध्ये आराम एन्जॉय करते हो. आणि ही सायली मात्र आता तिच्या आईबाबा आल्यापासून नुसतं त्यांच्या पाठीमागे लागली आहे बघा प्रेक्षक हो. बघून बघून कंटाळा आलाय तो. आणि तिचा तो बाप म्हणून आलाय तो प्रियाचा, म्हणजेच त्या तन्वीचा जे काही आहे. काय माणूस दाखवलेत बघा खरंच प्रेक्षक हो. इतका चाप्टर माणूस दाखवलाय सिरियलमध्ये. आई जरा तरी बरी दाखवली आहे, पण तो माणूस तर खूपच बावळट. आणि बघा प्रेक्षक हो, ते सांगतायत लहानपणी अशी होती आमची बबली, तशी होती. पण प्रेक्षक हो, ती बाई सांगितली पाकीट मारायला पाठवलेलं होतं खरं तर त्यांनी बबलीला, म्हणजेच ह्या प्रियाला. आणि पाकीट मारता मारता तिला पकडलं होतं पोलिसांनी आणि तेव्हा ती पळून गेलेली असते मधुभाऊंकडे. त्यामुळे तेही जास्त आता काही सांगत नाहीत की आमची पोरगी कशी होती लहानपणी वगैरे. पण एक गोष्ट सांगितली, खूप चाप्टर होती, हे होती. पण या अर्जुनला अजूनही अक्कल नाही आहे, त्याला कळतच नाही. सायली 2.0 होतीस का असं वगैरे म्हणालाय तो. अस्मिताला थोडा डाऊट यायला लागलाय बघा प्रेक्षक हो. पण ह्या अर्जुनला मात्र खूपच बिनडोकी सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. उचलून कुणाला येऊन तुझे आईबाबा आहेत म्हणून सांगायचं आणि घरात ठेवून घ्यायचं अक्षरशः. म्हणजे आता त्यांचं स्टेटस तरी बघा, म्हणजे चोर चोरटे असले असते तर काय आणून ठेवला असता का हा घरामध्ये. खूपच घाण दाखवले खरंच प्रेक्षक हो. तुमचंही मत नक्की कळवा कमेंट सेक्शन मधून. आणि बघा प्रेक्षक हो, आणि हे असा पण एक मेसेज जातोय सोसायटीमध्ये की खरे आई बाबा आहेत म्हणून तुम्ही काहीही गोष्टी इग्नोर करताय, बरोबर नाही ना प्रेक्षक हो. कारण आता साफ साफ दिसतंय किती त्रास देत आहेत ते सायलीला, हे करून दे ते करून दे. आणि कशी परिस्थिती होती त्यांची, म्हणजे जेवणाला जड होते असेल मला वाटते ही लोक. आणि आता इथे येऊन एवढा मात झालाय, 1 सेंटीमीटरचा अल्ला टाक मुली असं वगैरे सांगायला ते बघा प्रेक्षक हो सायलीला चहामध्ये वगैरे. खूपच अति दाखवलंय त्यांचं प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतंय? मला तर खूपच अति वाटतायत. आणि हे प्रियाचे आई बाबा आहेत म्हणून हे काय एक्सपोज होत नाहीये बघा प्रेक्षक हो. खूप लवकरात लवकर एक्सपोज झालं पाहिजेत. आता ती प्रियाची तरी DNA टेस्ट करावी ना त्या माणसाच्या केसासोबत, म्हणजे कळेल की प्रिया त्यांची मुलगी आहे म्हणून बघा प्रेक्षक हो. त्या अर्जुनला कसं काय अजून कळत नाही आहे, म्हणजे जेव्हा ही प्रिया तन्वी म्हणून आली तेव्हा DNA टेस्ट केली आणि आता ती सायलीचं केस दिलेली असते, त्यामुळे ते मॅच झालेलं असतं. तर हे रविराजला वाटतं तेजस ती मुलगी आहे म्हणून. तर ते बघा प्रेक्षक हो, खूप अति झालंय हे खरंच. आता तरी एक्सपोज झालीच पाहिजे ती प्रिया. आणि आता ती खूप आरामात जगते बघा प्रेक्षक. आणि आता साक्षी पण बाहेर येणार आहे जेलच्या लवकरात लवकर. तर आता साक्षी आली तर बरं होईल खरं तर मला वाटतंय. कारण आता साक्षीचं कॅरेक्टर सुद्धा ना आहे, पण तेही मला बरं वाटतंय प्रियापेक्षा. प्रिया खूप जास्त, म्हणजे खूप जास्त मोठी क्रिमिनल आहे. कारण ती आता दुसऱ्यांच्या घरामध्ये त्यांची मुलगी म्हणून राहतेय, काय लग्न काय करून घेते, काय काय करते. साक्षीचं तर चुकून झालेलं तिच्या हातून, म्हणजे खून. खरं साक्षी खूप मेहनती दाखवली आहे आणि तिला खूप मोठी बिल्डर व्हायचंय. तरी प्रियाच्या असं अंगात काय नाही बघा प्रेक्षक हो, मला हे करायचं ते असं तिच्यामध्ये गुण नाही. तिच्यामध्ये गुण काय? फक्त श्रीमंत माणसाचं लुबाडायचं हेच आहे तिच्यामध्ये. त्यामुळे बघा प्रेक्षक हो, मला साक्षीचं कॅरेक्टर सुद्धा खूप आवडतं. पण प्रियाचं कॅरेक्टर हे आवडण्यासारखं नाहीच आहे. मला फुकट लुबाडणारी लोक अजिबात आवडत नाहीत. आणि प्रियाचं कॅरेक्टर असंच दाखवलेलं आहे बघा सिरियलमध्ये प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतंय प्रियाच्या कॅरेक्टरबद्दल? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.